आज तुम्ही हे ऐकत आहात, पण उद्या या 3 जागा आहेत. या जागा आपल्याला सांगतात की आपण कोण आहोत, आपली औकात काय आहे, आपल्या इच्छा किती तात्पुरत्या आहेत आणि आपला अहंकार किती पोकळ आहे. शक्य असेल तर महिन्यातून किमान एकदा तरी या जागांना भेट द्या. खरंच सांगतो, यामुळे तुम्हाला फक्त बाह्य नव्हे तर अंतर्मनाचीही ओळख होईल. या 3 जागा आहेत: स्मशानभूमी, रुग्णालय आणि कारागृह. कधी तुमचे सर्वात महागडे कपडे घालून, नीट दाढी करून, सुगंध लावून, चकचकीत बूट घालून आणि महागड्या गाडीत बसून शहरातील एखाद्या मोठ्या स्मशानभूमीत जा. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत थडग्यांवरील नावे वाचा. तुम्हाला जाणवेल, या कबरींमध्ये झोपलेले बहुतेक लोक कधी ना कधी तुमच्यापेक्षा अधिक प्रभावशाली होते. महागडे सूट, किमती परफ्यूम, लक्झरी गाड्या, अधिकार, प्रतिष्ठा, दबदबा, सगळं काही होतं. लोक त्यांच्यासमोर बोलायलाही घाबरत होते. जणू वाऱ्यालाही सावध होऊन वाहावं लागत होतं. पण मग काय झालं? फक्त एक श्वास परत आला नाही आणि ते लोक खांद्यावर उचलले जाऊन याच मातीमध्ये सामावले. आज त्यांची सगळी ओळख फक्त 2 फूट दगडी पट्टिकेपुरती उरली आहे. स्मशानात बसून स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा: माझ्याकडे अजून किती वेळ उरला आहे? या प्रश्नाचं उत्तर फक्त शांतता, सन्नाटा आणि असहायता देते. कधी रुग्णालयालाही भेट द्या. तिथे तुम्हाला तुमच्यासारखेच अनेक लोक दिसतील, जे काही दिवसांपूर्वी अगदी तुमच्यासारखे हसत होते, धावत होते, जग जिंकायची स्वप्न पाहत होते. त्यांनाही वाटत होतं, कोणताही आजार आपल्याला स्पर्श करू शकत नाही. कोणता व्हायरस, कोणताही जंतू आपलं काही बिघडवू शकत नाही. पण मग एक दिवस त्यांच्या स्वतःच्याच अवयवांनी साथ सोडली. हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे, पाय, सगळ्यांनी हात झटकला आणि ते आरामदायक घरांमधून निघून रुग्णालयाच्या थंड, दुर्गंधीयुक्त कॉरिडॉरचे प्रवासी झाले. महागड्या खाजगी रुग्णालयात जाऊन बघा, जिथे लोक सर्वोत्तम डॉक्टर आणि सगळ्यात महाग औषधे घेऊ शकतात, तरीही असहाय अवस्थेत पडलेले असतात. कारण माणूस औषध आणि डॉक्टर विकत घेऊ शकतो, पण शिफा नाही. तिथे रुग्णांकडे पहा, मग स्वतःकडे पहा आणि मिळालेल्या या आरोग्याच्या संधीसाठी देवाचे आभार माना. कधी कारागृहालाही भेट द्या. तिथे तुम्हाला असे लोक भेटतील जे कधी तुमच्यासारखेच मोकळे होते. रात्री 3 वाजता बाहेर जाण्याची मोकळीक, उबदार बिछाण्यावर झोप, आपल्या मर्जीनुसार जगणं, सगळं होतं. पण एका क्षणाची चूक, राग, लोभ, अहंकार किंवा भीती त्यांना सड्यांमागे घेऊन आली. फाशीच्या कैद्यांना भेटल्यावर जाणवतं, कधी-कधी एका क्षणाचा निर्णय संपूर्ण आयुष्य गिळंकृत करतो. त्या कैद्यांच्या डोळ्यांतली हुरहुर, थरथरणारे हात, आपल्या मुलांच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या बोटा आणि स्वातंत्र्याची आठवण काढणारे अस्वस्थ पाय माणसाला आतून हादरवून टाकतात. हे सगळं पाहून वाटतं, आपणही तर रोज असेच कमकुवत क्षण अनुभवतो. आपणही लोभात पडतो. आपणही अहंकारात अडकतो. आपणही कधी-कधी कुणाच्या आयुष्याला खेळ समजतो. फरक इतकाच असतो की कधी निसर्ग आपल्याला वाचवतो, कधी एखाद्या मित्राचा सल्ला, कधी एखाद्या अदृश्य हाताची मेहरबानी आपल्याला थांबवते आणि निसर्ग आपल्या चुका झाकून टाकतो. पण आपण ते आपली हुशारी समजतो. खरी वस्तुस्थिती मात्र ही आहे की हे सगळं फक्त देवाची दया असते. या 3 जागांमध्ये, स्मशान, रुग्णालय आणि कारागृह,
निर्दोष, सज्जन आणि नेक लोकही भेटतात, जे आयुष्यभर सावधपणे जगले तरीही परीक्षेत सापडले. हे सगळं आपल्या बाबतीतही होऊ शकतं. ते आपणही असू शकतो. म्हणून चला, देवाने दिलेल्या या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि कधीकधी या 3 जागांवर किमान 1 तास तरी घालवूया. कारण तिथे गेल्यावरच माणसाला जीवनाची खरी वास्तवता, आपली औकात आणि देवाच्या अपार कृपेची खरी जाणीव होते.